तुम्हाला डिस्चार्ज मिळालाय, तुम्ही जाऊ शकता. फक्त दिलेली औषधे वेळेवर घ्या. थँक्यू डॉक्टर. मी जरा शाळेकडे जाऊन येते. तुम्ही चिंगीकडे लक्ष द्या. सांभाळून जा आणि लवकर ये. हा. सेवा बिवा ही बोलणार आणि पोरांच्या खादीचं दीपा करणार. ओ! हात लावू नका त्याला. तुमच्या डोक्यात का नाही नुसतं खादीचं. मी काय बोलते शिरतय का डोक्यात? शिरते. आणून ठेवल्यात माझ्या मड्यावर. काय बाई नशीब आहे. काकी ए काय तुझं? चल बाहेर हो. चल. काय त्या पोरीवर कशाला? आवर की करायला लागले की कामवाली ठेवलेलं काय तर पोरं मुकावल्यात म्हणून. गप्पा. झालं. धरा आणि घाला सगळ्यांच्या कशात. ए प्रतीक, विनिता घ्या रे. पोरं कुठे गेले? प्रतीक, विनिता, अभि, सर, कुठे गेले सगळे? भाऊ, 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 आई, हे दीपे. आता काय यांचं आले. अरे आले. ओरडायला अहो भाऊ, सगळी पोरं गायब झालं. गायब झाले म्हणजे असं कसं होईल? इथंच असतील की खेळत असतील बाहेर कुठे? नाही, मी बघून आलो, बाहेर नाहीत तिथं. चल बरं आपण बघूया. चला. आलो. आई कुठं निघालात का? नसत्या चौकशा करण्यापेक्षा हातातली कामं आटपा. धैर्य, आई, तू बस इथे आधी बस. अरे काय झाले तुझे? आई, धैर्य, अरे काय हे? किती लागलंय तुला? हं? का गेलास तिकडे तू? काय बरं वाईट झालं असतं म्हणजे? आई अगं एवढं काही नाही झालंय, थोडंसंच लागलंय फक्त. तू काळजी करू नको. पण बॅग घेऊन तू कुठे निघालीस? भाऊजी मी ते इराला आणायला मामाच्या घरी निघाले. म्हणजे तुला भेटूनच पुढे जाणार होते. एवढी काय गरज पडली त्या इराला इकडे आणायची?
मामा तिकडे वाट बघतोय ना. आणि तू तू जाणार होतास, तू तिकडे शाळेत गेलास, मग मला जायला पाहिजे आता. हा, मी जाऊन येते पटकन. आई 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 पेपर मध्ये काय बातमी आली बघितली का? तुला कोण वाचवणार ग ताई? हे बघ, तुला मी आधीच वॉर्निंग दिली आहे. आज इकडं धैर्य येणार, नाहीतर माझ्याकडली बातमी बाहेर पडणार. अशी काय बातमी आली आहे नेमकी? भाऊराव नाईक यांची जुनाट शाळा अखेर पडली. अपघातात सापडल्या पोरांचा जीव धोक्यात. भाऊराव नाईक दोषी. ठेवा मानव अजून जुन्या शाळेत, जुन्या इमारतीत पोरांना. समाजसेवेच्या नावाखाली पोरांच्या जीवाशी खेळणारा थेरडा येतो. भाऊ हे सगळं मुद्दाम नाही करणार. इमारत जर एवढी कमकुवत असती तर भाऊंनी तिथं मुलांना ठेवलंच नसतं. आपल्याला फक्त सोजवळ भाव दिसतात, पण कपटी डाव आतमध्ये दडलेले असतात. हा बोला साहेब. साहेब नमस्कार. काय म्हणताय? आजचा पेपर वाचलात की नाही? हा वाचलं ना. मग लागा की कामाला. कुणाची वाट बघत बसलाय? हो हो साहेब, तुम्हाला जसं हवं आहे अगदी तसंच होईल सगळं. धन्यवाद.
अरे भाऊ आले, भाऊ आले. काय रे पोरांनो, तुम्ही सगळे इकडे कसे? तुम्ही शिकवलेलं तसंच वागतोय. जिथं मनाला त्रास होईल तिथनं बाहेर पडायचं. हे बघ धैर्य, मी तुला म्हणाले होते ना, मामाचाच फोन आला. हा मला निघावं लागेल लगेच. हा? आई अगं मग उचल की फोन, सांग त्याला मी बरं ते मी बोलतो. नाही नाही, मी बोलते. तू काय बोलणार? नाही, मला निघावंच लागेल. मी म्हंटल ना मी येते. हा आई अगं मला आई, अगं, मी नाही, मला जातो जावं की. लागेल रे. हा? आई एवढी काय घाई मी? मला आता काही बोलू नकोस. आई अगं मी तासाभरात आवरून निघतो की अरे लगेच. मामाचा फोन सारखा येतो. मी येते पटकन जाऊन. आई अगं एवढी घाई कशाला नको, करते? अरे मी येते पटकन जाऊ. अगं ताई, अगं फोन उचल. अगं कवापासून फोन करायला तुला. बघ रिंग होते. उचल उचल उचल. आम्ही यावं का आत? इरा जा जा जा, आत्यांच्या पाय पड. जा 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 जा, पाय पड. सुखीरा, अगं ताई काय झाले? ते शाळेचं कानावर पडल्यापासून काळज कसं धस्स होतंय. काळी नुसतं वर खाली होतंय. रात्रभर डोळ्याला डोळा नाही. त्याच वेळी विचार केला की अशा टायमाला आपल्या माणसांची गरज असते ना. आपल्या माणसांची मग काय करणार? बांधलं बोचकणी तडक इकडे आलो बघ. होय काय भाचे, सगळं ठीक आहे ना? म्हणजे ऑल ओके? हा काय हा हा काय हा बघ कसा दिसतोय ते, कसं लागलंय हाताला. अरे परमेश्वरा, अरे असं का करायला लागलाय? अरे असल्या चांगल्या माणसांच्या नशिबात असं विपरीत का घडून देतोय? अरे कुठल्या जन्माचा असा बदला घ्यायला लागलायस रे बाबा? अरे एवढं सगळं करायचं होतं तर मी होतो की मला मी जरा फ्रेश होऊन येतो. हा फ्रेश होऊन येतो. हा चालेल ये. तायडे, आम्ही आता सगळं इथंच बोलायचं का आम्ही आत यायचं? हो, ये ना आत ये. तुम्ही दोघी आता इथेच उभ्या राहणार आहात का? चला या बॅगा घ्या. आणि मामा आलेत ना, त्यांच्या चहा पाण्याचं बघा. हा या.
आणि इरा तू यांच्या बरोबर जा. हा या ग. ये ना दया ये. येतोस ना? बस. अरे लय लांब ठेवलंय, पाय पण पुरत नाही. काय उपयोगाचा आहे हा? हे बरं. शेवटी मला तू इथं यायलाच लावलंस. मुदत देऊन सुद्धा माझा शब्द पाडलास. असं आता मी माझा शब्द खरा करणार. काय आहे, जगाने तुझे कारनामे बघण्याआधी तुझ्या पोराने आधी बघितलेले बरे. नाही तर मला म्हणतील आमच्या लाडक्या मामानं लाडक्या भाच्यांपासून सिक्रेट लपवून ठेवलं. आता तुझ्याकडे एकच का, मी जे करेन ते फक्त बघत बसायचं. बघत बसायचं. इकडं गादी काय लागलं. गुबगुबीत आहे, गुबगुबीत आहे. बरं ते ना त्या दोघी नाश्ता बिस्टा करायला गेल, त्या अजून आल्या नाहीत. झाला का नाही चहा पाणी काय बघा काहीतरी. प्रवासानं लय शीन आलाय. मी जरा झोपतो इथं. नाश्ता आला की मला उठीव. काय आईला लयच मऊ आहे. हा 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 हा. भाऊ, ही सगळी पोरं इकडे काय करतायत? म्हणजे ते सगळी हट्ट धरून बसली की शाळेकडे जाऊ म्हणून म्हणून आणलं इकडे सगळ्यांना. ते सोड, चिंगी कशी आहे? बरी आता. डॉक्टरांनी सांगितले की उद्या घरी घेऊन जाऊ शकता तिला. हा, देवी आईची कृपाच म्हणायची. भाऊ, काही झालं ना तरी आपण आपली शाळा परत आधीसारखी उभी करायची. वय, अरे तुम्ही सगळे असे जोमानं उभं राहिल्यात, सगळे एकीनं उभं राहिला तर नक्कीच आपण शाळा परत उभी करू आपली. वय की नाही रे पोरांनो? भाऊराव नाईक,
या अपघाताच्या केसच्या संदर्भात चौकशी करायला लावली तुमची. ताई ते चहाचं झालं ना की पटपट नाश्त्याचं उरकून घेऊ. हो. इरा, काय ग, काय झालं? काय नाही. वहिनी कशा आहात तुम्ही? मी छान आहे. मी सुद्धा मस्त आहे. तू कशी आहेस? मी अगं हसतेस काय नुसती? हिरा, अगं काय झालंय? किती गोड हसणं आहे हिचं. वहिनी हा चहा कोणासाठी? हा, धैर्य भाऊजींसाठी. अगं काय काय करते? मी जाऊन देते धैर्यांना. कशाला? अगं आत्ताच आलीये, जरा दम खा की. मी देते. नाही नको, मी आलेच, येते. अगं इरा, इरा, असे काय? इथं आमचा जीव या घरात कासावीस होतोय आणि हिला इथे यायची घाई झाली. समजेल मला एक दिवस. भळे सर, पोरांना घेऊन जातो मी तिकडे. चला पोरांना. भाऊराव, ही शाळा धोकादायक असून सुद्धा या ठिकाणी मुलांना ठेवलं कसं तुम्ही भाऊराव? हो असं नाही. भाऊराव, या लहान मुलांच्या जीवाशी असा खेळ कसा खेळता तुम्ही? सर, अहो असं काही नाहीये. आमची शाळा धोकादायक नव्हतीच. तसं जर असतं ना तर सगळी शाळाच पडली असते ना. असं काही झालंच नसतं. अच्छा, म्हणजे संपूर्ण शाळाच पाडायची वाट बघायची ना आम्ही. आणि तुम्ही म्हणता ही शाळा धोकादायक नव्हती. पुरावा आहे तसा? सिद्ध कराल? आमच्याकडे आमच्या फायर ब्रिगेडचा रिपोर्ट आहे तसा. अरे केतन, असंच लिहिलंय ना? होय भाऊ. बस, अहो एक आमची जायची आता वेळ झाली. आणि बघून बघून काय काय बघणार तुम्ही? पेपर, सोशल मीडिया, सगळीकडे हेच पसरलंय. आणखीन काही पुरावे मिळाले तर तुम्हाला आणि भाऊरावांना भेटायला मी नक्कीच येईल. आणि गुन्हा जर सिद्ध झालाच तर केस सुद्धा होऊ शकते. चला, आता वरचेवर आपली भेट होईलच. निघतो भाऊराव. साहेब काहीतरी गैरसमज होते. साहेब, साहेब ऐका तरी. भाऊ